श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज सकाळची सुरुवात स्वराजपासूनच होत्या, कारण स्वराजला काय बॉल टिकत नाहीत म्हणून मी आता फुगवून द्यायचं प्रयत्न करते. कारण आता आधी भीत होता, आता भीत नाही. तर चला, स्वराजसाठी माझ्यासाठी मी नाश्ता बनवून घेतला. तर नाश्त्यामध्ये उपीट केलं होतं आणि तो पांढरं खात नाही म्हणून मी हळद घालूनच करतं. तर पहिल्यांदा मी खाऊन घेतलं, कारण मला गरम गरम आवडतं आणि स्वराजला थंड झाल्यावर चारायला लागतं. तर परत स्वराजला आंघोळ घातली आणि स्वराजला आवरताना स्वराज असा नाटकी करत होता. नंतर आवरल्यानंतर असा कॅमेरा बघून हाय वगैरे करत होता. तर कसा करतोय बघा. तर इथं उभा राहून तो पूर्ण गाड्या सगळ्या रस्त्यावरच्या बघत असतो. तर खाली गेलो आम्ही दोघं आणि काकीने दिली ती द्राक्षे. तर काकींबरोबर बोलत बोलत स्वराजला चारली द्राक्षे. आणि वरती आल्यानंतर स्वराज असा काय खुर्चीवरून मोबाईल बघत बसलेला खायला करेपर्यंत, आणि खायला केलं तर तो काय खाल्लाच नाही. तर मोबाईलवरच बघत बसला होता आणि मी जर मोबाईल काढून घेतला तर दंगा करत होता. परत त्याला झोपवलं आणि पहिल्यांदा घरातली कामावरून घेतली, कारण खूप दिवस झाला मी आजारी होतो. तेव्हापासून मी काहीच घरं आवरली नव्हती, कारण मी तशी आजारीच होतो. आणि आज थोडं बरं पण वाटत होतं आणि आज पौर्णिमा पण होती. तर म्हटलं चला सगळं घर तर स्वच्छ करून घेऊया. तर घरासोबतच बाल्कनी पण सगळी स्वच्छ करून घेतली. तर भांडी होती ती पण धुवून घेतलीत आणि पाय वगैरे धुवून घेतले. आणि सकाळी मी नाश्त्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं, म्हणूनच स्वतःसाठी मॅगी केली. आणि आजच्यासाठी एवढंच. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.